संवर्गाचं आंदोलन इथं सुरू आहे। एक आशा कर्मचारी गटप्रवर्तक आणि दुसरं महसूल सेवक। मी नाशिकमधनं इथे आलो, म्हटलं मुख्यमंत्र्यांच्या गावी जायचंय। तर मुख्यमंत्र्यांच्या गावातले लोक आरामात घरी असतील, त्यांना काही प्रश्न नसेल, ते आनंदात असतील आणि जिथं मुख्यमंत्री तिथं काय करतो, जसं पुणे तिथे काय उणे अशी एक म्हण आहे। तर जिथं महाराष्ट्राची सत्ता आहे तिथे तर खरं म्हणजे तुम्हाला मोर्चे काढावा लागतो, आंदोलन करावं लागतं, घोषणा द्याव्या लागतात, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। मला असं वाटलं इथं तरी रामराज्य आलेलं असेल, कोणावर अन्याय होत नसेल आणि तुमचं सुख समाधान पाहून आमच्या नाशिकला पण एखादा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे अशी मागणी करण्याच्या विचाराने म्हणजे मी आलो। परंतु इथं तो तुम्ही हजारोच्या संख्येने इथे येऊन बसलेला आहे। प्रश्न आशाताईंचा मला माहिती आहे, आशाताईच्या अनेक आंदोलनामध्ये मी सहभागी आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अगोदरचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते, त्यावेळेला हे आंदोलन झालेलं आहे। त्याच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस, या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आपण आंदोलनात राहिलेलो आहे आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की काही प्रमाणामध्ये तुम्हाला न्याय मिळत असताना जे सरकारबरोबर चर्चा केली त्याच्यामध्ये मी होतो। परंतु आता सरकारचं दिवाळं निघालेलं आहे। जानेवारी महिन्यापासून वेतन मिळत नाही, मानधन मिळत नाही। 6-6 महिने, 7-7 महिने आपल्याला आपल्या हक्काचा कष्टाचा मोबदला मिळत नाही। राज्य सरकारचे मानधन मिळत नाही, केंद्र सरकारचे मानधन मिळत। आपल्या पंतप्रधानांना रंगरंगोटी करायला पैसे आहेत, जगभर फिरायला पैसे आहेत, रोज नवीन चष्मा, रोज नवीन ड्रेस, रोज नवीन खाद्यपदार्थ। म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो, हे आपले पंतप्रधान आहेत का नट आहे? रंगरंगोटी केल्याशिवाय ते कॅमेऱ्यासमोर येत नाही। परंतु खरोखर मी जे सांगतो ते खरं भारत सरकारचं दिवाळं निघालेलं आहे। एवढा टॅक्स आपल्याकडनं घेतला, तुम्हाला कदाचित जीएसटीचा जो टॅक्स आहे तो टॅक्स साधारण महिन्याला 2 लाख कोटी ह्या हिशोबाने टॅक्स जमा झालेला आहे। आता 2 लाख कोटीमध्ये 2,000 रुपये नाही, 2 लाख, 2 वर 5 शून्य, त्याच्यावर बघ कोटीचे शून्य, ते लिहायला गेलं तर आपलं गणित चुकून जाईल। पाऊस बीस काही येत नाही, पण बिलकुल काळजी नका करू, मला खात्री होती म्हणूनच मी इथं उभा राहिलो। तर 2 लाख कोटी रुपये महिन्याला टॅक्स केंद्र सरकारकडे जमा होतो। परंतु केंद्र सरकारवर कर्ज किती आहे माहिती आहे का? कोणाला सांगता येईल का? 250 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे। 250 लाख कोटी रुपयाचं कर्ज केंद्र सरकारवर आहे। महाराष्ट्र सरकारवर 10 लाख कोटीचं कर्ज आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ, ह्या मालकाला पैसे, त्या मालकाला पैसे, ठेकेदाराला पैसे, मग तो चोरी करण्यासाठी पैसे, असे ही उधळपट्टी तुम्ही पाहिलेली आहे। तर परिस्थिती अशी झालेली आहे की आपले जे राजे आहेत हे राजे दिवाळखोर स्वभावाचे आहेत, त्यांना कुठं पैसा खर्च करावा याचं भान राहिलेलं नाहीये। कष्ट करणाऱ्या माणसाला त्याचा मोबदला दिला पाहिजे, शेतकरी मजुराला मदत केली पाहिजे, कामगारांना मदत केली पाहिजे, त्यांना योग्य वेतन दिलं पाहिजे, ही भावना त्यांच्याकडे राहिलेली। व्यापारी माणूस आहे, व्यापाराच्या पलीकडे काही त्याला दिसत नाहीये। माणसं मेली तरी चालतील परंतु नफा मिळाला पाहिजे हा त्याचा दृष्टिकोन। आणि म्हणून ही जी गंभीर परिस्थिती देशामध्ये आहे की कामगारांना वेळेवर पगार नाही, महाराष्ट्र सरकारच्या अनेक खात्यामध्ये 6-6 महिने पगार मिळालेला नाही, 6-6 महिने। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 102 ॲम्ब्युलन्स आहेत, त्या ॲम्ब्युलन्सवर ड्रायव्हर लोक काम करतात। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सफाई कामगार आहेत, त्यांच्या 8 महिन्यापासून पगार नाही झालेला। पगार आहे 10,000 रुपये, 12,000 रुपये पगार, परंतु 8 महिन्यापासून पगार झालेला नाही। तर ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं जे कारण आहे
की यांना एक खात्री पटलेली की आपण काही लोकांसाठी नाही केलं. लोकांची कितीतरी दुर्दान झाली, किती लोक अडचणीत असले, किती लोक नाराज असले, तरी इलेक्शनच्या वेळेला पैसे वाटायचे ना आपण निवडून येऊ शकतो हे त्यांना माहिती आहे. खरी ही गोष्ट मेक झालेली आहे आपल्या लोकशाहीमध्ये. आपण इथं संविधान चौकामध्ये आहोत. 1949 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं भारतीय संविधान स्वीकारताना, त्यावेळेला त्यांनी एक धोक्याचा इशारा आपल्याला दिलेला होता. आणि त्यावेळेला बाबासाहेब असं म्हटले होते की मी या देशातल्या स्त्री पुरुषांना, गोर गरीब श्रीमंत सगळ्यांना एक मताचा अधिकार देतोय. एक माणूस, एक मूल्य, एक मत. म्हणजे राजकीय समता प्रस्थापित करतोय. परंतु त्यांनी धोक्याचा इशारा असा दिला होता की राजकीय जरी समता प्रस्थापित करत असलो तरी आपल्या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे. आणि ही आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे तोपर्यंत एक मूल्य या एक मताचा वापर चांगल्या पद्धतीने होणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित केली पाहिजे हे बाबासाहेबांनी सांगितलं. आता काय IAS ऑफिसरचा पगार किती आहे? 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये. आमदारांचे पगार किती आहेत? 3 लाखापेक्षा जास्त. खासदाराचे पगार 3 लाखापेक्षा जास्त. आणि इथे आशाताईचा पगार खूप संघर्ष केल्यानंतर आता 13, 14, 15 हजारापर्यंत. नगरपालिकेमधल्या ठेकेदारी कामगारांचा पगार 10,000 रुपये. त्या स्त्री परिचय म्हणून काम करतात त्यांना तर 3,000 रुपये. शालेय पोषणमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांना 2,500 रुपये. तर आपल्या देशामध्ये समता वगैरे झाली का? 75 वर्षानंतर समता प्रस्थापित झाली नाही. विषमता तशीच राहिली. भांडवलदारांचं उत्पन्न वाढलेले, व्यापाऱ्यांचं उत्पन्न वाढलेले, अधिकाऱ्यांचे पगार वाढलेले, परंतु कामगार कर्मचाऱ्यांचे पगार मात्र वाढलेले नाही.